आदरणीय उद्धवजींना पण त्यांना भेटायचं आहे. तशातला निरोप मी त्यांच्या वतीने आदरणीय उद्धवजींना पण दिलेला आहे. नक्कीच मराठी भाषेच्या कार्यक्रमाला विरोधक पोहोचले नाही, सगळ्यांना निमंत्रण होतं. उद्धव ठाकरेंची आमचे भूमिका काही लोक पोचले, पण तुम्ही हे बघा ना, मंत्री पोचलेत की नाही. अहो, मंत्रिमंडळातली लोक सत्ताधारीच जर दिसत नाही, कारण उदासीनता त्यांची दिसते. आम्ही तर तिकडे होतोच, आमचे काही ठराविक लोक. आता तुम्ही आम्हाला अडवलं म्हणून आम्ही चाललो. ते पण आता पुन्हा तुमच्यावरच आरोप करतील की आम्ही निमंत्रण देतो पण विरोधक आक्रमक पण दिसत नाही पायऱ्यावर आणि तिथे जात नाही. बोलतोय आम्ही चाललोय, आणि कार्यक्रम 10चा आहे, तर ते आमचे काही सदस्य बसतील आहेत, आम्ही पण त्याच्यामध्ये जातोय, प्रश्न तो नाही आहे. पण ह्या धोरणाचा उदासीनता आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने पण कार्यक्रम घेतलेलेच आहेत. आज भागाभागामध्ये पण आम्ही कार्यक्रम साजरा करतोय. पण शासकीय ह्याच्यामध्येच उदासीन आणि शासनातले असलेले आमदार सत्ताधारी तेच जर येत नसेल, तर यातूनच स्पष्ट दिसते की कशा प्रकारे हे चाललंय. नागपूरमध्ये गणिताचा पेपर फुटला, किती गंभीर आहे. अत्यंत गंभीर आहे. आणि हे प्रकार या अगोदर ज्यावेळी होत होते, म्हणून आपण सांगत होतो की ह्याची CID चौकशी करून असे पेपर फोडणारी जी लोक आहेत, ह्याचा एक रॅकेट चाललेलं आहे, ते मोडून काढलं पाहिजे, जे दुर्दैवाने होत नाही. आज बदलापूरमध्ये पण जी घटना घडली त्याच्याबद्दल तर पण स्थगन आम्ही या निमित्ताने आणलेलं आहेत की एक अल्पवयीन मुलीवरती चिमुकल्यावरती जो विनयभंग झालेला आहे, आणि 45,000 मुले आणि मुली ही बेपत्ता होत आहेत या राज्यातली, आणि सरकार शांत बसलेलं आहे. आणि ज्यावेळी आम्ही प्रश्न विचारला बोला नाही ते वैयक्तिक कारणानंतर बेपत्ता होतात, नंतर परत येतात. ही काय पद्धत आहे? नाही, आता शेवटी ज्यावेळेला निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या, आता विधान परिषद आहे, विधानसभा आहे, विधान परिषदेच्या नंतर अजून काही निवडणुका होतात, त्यावेळेला चर्चा होतात, त्यावेळेला इच्छा व्यक्त केली आणि तशा प्रकारच्या प्रत्येक पक्षाने मागणी केली तरी एक मताने, मी त्या दिवशी सांगितलं, एक मताने आम्ही 100% एक मताने एक नाव काढून आणू. 3-4 दिवस राहिले आहेत, निर्णय शेवटच्या सणालाच होत असतात. भेटण्यासाठी वेळ मागितलेली होती, ती तुम्हाला वेळ दिली जात नाही, टाळाटाळ करते. ते त्यांच्या पक्षाच्या प्रमुख लोकांची बैठक करून मग त्या बैठकीच्या नंतर मग आम्ही बैठकीला जाणार आहोत. अजून त्यांची बैठक व्हायची आहे आणि त्यांची बैठक झाल्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. राज्यसभेसाठी तुम्ही देखील इच्छुक आहात, म्हणजे तुमचे पक्ष इच्छुक आहे, शिवसेना इच्छुक आहे, काँग्रेस इच्छुक आहे. जर एकीकडे पाहायला गेलं तर तुम्ही विलीनीकरणाची चर्चा मागच्या महिन्याभरापासून सुरू झाल्या होत्या. जर विलीनीकरण झालं तर तुम्ही दादांचं नेतृत्व स्वीकारणार होता. असं जर झालं आणि ही जागा तुमच्याकडे गेली, ती जागा NDAकडे जाईल असा देखील आता काही समज काँग्रेसचे नेते आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये झाला असल्यामुळे विरोध हा तुमच्या अविश्वास दाखवतो. आता जर तरच्या गोष्टीवर आता हा पडदा पडलेला आहे. त्यावेळेला दादा काय करणार होते, काय नाही करणार होते, याच्या गोष्टीवर आम्ही आता खुलासा करणं योग्य नाही. परंतु मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये 2029ला स्वतःच्या ताकदीवर उभं करण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येक पक्षाचं त्या ठिकाणी काम होतं. त्या प्रकारचं चर्चा, त्याच्या प्रकारच्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही केली होती. आता दादा गेल्यानंतर तो विषय संपलेला आहे. आता त्या विषयानंतर काय करायचं यातून आम्ही चर्चा करत असताना आता महाविकास आघाडी म्हणून पहिल्यापासून आम्ही होतो. निवडणुकासुद्धा आम्ही एकत्र लढवलेल्या आहेत आणि तशा काही ठिकाणी जर बघितलं असेल, नगरपालिका महानगरपालिकेमध्ये अजितदादा गट आणि आम्ही सगळे महाविकास आघाडीतले काही लोक आम्ही एकत्र निवडणूक केलेली आहे. रोहित पवार आज राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत. अजितदादांच्या न्यायासाठी ही भेट आहे अशा पद्धतीनं चर्चा आहे. तुम्ही कसं एकंदरीत बघताय? साधारण काल पण मी सभागृहामध्ये हा विषय मांडलेला आहे. जर एखाद्या कंपनीवर बंदी घातलेली असेल, त्या बंदी घातलेल्या कंपनीच्या संदर्भातून